नमस्कार शेतकरी बांधवांनो. खूप महिन्यांपासून आपण सगळे वाट पाहत होतो की कापसाला चांगला भाव कधी मिळणार. आणि आता अचानक बाजारात तेजी आली आहे. पण असं अचानक का घडलं? ही तेजी टिकेल का? चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या माहितीमध्ये शोधूया. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला शेतीबद्दल अशीच महत्त्वाची आणि खरी माहिती हवी असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, नाही का, की जो कापूस इतके दिवस पडून होता, ज्याला भाव मिळत नव्हता, त्याला अचानक इतका चांगला भाव कसा मिळू लागला? यामागची नेमकी कारणं काय आहेत? चला एक एक करून समजून घेऊया. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या दरवाढीची मुळं आपल्या देशात नाहीत, तर ती आंतरराष्ट्रीय बाजारात आहेत. चला तर मग पाहूया जगात असं काय घडतंय ज्यामुळे आपल्या कापसाचा भाव वाढलाय. तर बघा, यामागे मुख्यत्वे 3 मोठी जागतिक कारणं आहेत. पहिलं म्हणजे जगात सुरू असलेली युद्धाची परिस्थिती. दुसरं आहे अमेरिकन डॉलरची वाढलेली किंमत. आणि तिसरं आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं वाढलेले पेट्रोलचे दर. आता पहिलं कारण समजून घेऊया. जगात युद्ध सुरू असल्यामुळे समुद्रातून होणारी मालवाहतूक खूपच महाग आणि जोखमीची झाली आहे. म्हणजे जहाजांचं भाडं तर वाढलंच आहे, पण त्या मालाचा विमा उतरवण्याचा खर्चही प्रचंड वाढला आहे. आणि याचा थेट फायदा आपल्याला म्हणजे भारताला होतोय. उदाहरणार्थ बांगलादेश, चीन आणि व्हिएतनामसारखे देश जे आधी अमेरिका किंवा ब्राझीलमधून कापूस घ्यायचे, त्यांना आता भारतातून कापूस घेणं जास्त सोपं आणि स्वस्त पडतंय. कारण वाहतुकीचा खर्च कमी आहे आणि धोकाही नाही. त्यामुळे आपल्या कापसाची मागणी अचानक वाढली आहे. आता येऊया दुसऱ्या कारणाकडे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 1 अमेरिकन डॉलरची किंमत जवळपास 94 रुपये झाली आहे. आता तुम्हाला वाटेल याचा आणि कापसाचा काय संबंध? पण खूप मोठा संबंध आहे. बघा, डॉलर महाग झाल्यामुळे परदेशातल्या व्यापाऱ्यांसाठी भारतीय कापूस स्वस्त झाला आहे. म्हणजे त्यांना त्यांच्याकडच्या कमी डॉलरमध्ये आपल्याकडून जास्त कापूस खरेदी करता येतोय. त्यामुळेच परदेशातून आपल्या कापसाला मागणी वाढली आहे. आणि तिसरं कारण आहे पेट्रोलचे दर. पेट्रोल महाग झालं की त्यापासून बनणारे कृत्रिम धागे म्हणजे सिंथेटिक फायबर ते सुद्धा महाग होतात. आणि मग काय, लोक नैसर्गिक आणि स्वस्त असलेल्या आपल्या कापसाकडे वळतात. यामुळे सुद्धा कापसाची मागणी वाढायला मदत झालीय. बरं, ही तर झाली जागतिक कारणं. पण या सगळ्याचा आपल्या देशातल्या बाजारावर काय परिणाम होतोय ते पाहणं महत्वाचं आहे. आणि इथे एक खूप चांगली आणि महत्त्वाची गोष्ट घडली आहे. सरकारी संस्था म्हणजे भारतीय कापूस महामंडळ किंवा CCI, जी आतापर्यंत कमी दराने कापूस विकत होती, त्यांनी सुद्धा आता आपले विक्रीचे दर वाढवले आहेत. आणि ही वाढ काही थोडी नाहीये. CCIने थेट 1200 ते 1400 रुपयांची वाढ केली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की बाजारात तेजी आहे आणि ती राहील असा अंदाज सरकारला सुद्धा आहे. आता ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात, ज्यांच्याकडे अजूनही कापूस शिल्लक आहे, एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तो प्रश्न हा आहे की आता भाव वाढला आहे तर कापूस लगेच विकून टाकावा की अजून भाव वाढण्याची वाट पाहावी? खरंच हा निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग वाट पाहण्यात नेमके धोके काय आहेत आणि फायदे किती होऊ शकतात याचा थोडा विचार करूया. वाट पाहण्यात 3 मोठे धोके आहेत. पहिला आणि सर्वात मोठा धोका म्हणजे हे भाव टिकतीलच याची काहीही खात्री नाही. दुसरा धोका म्हणजे उन्हाळा वाढतोय त्यामुळे कापसाचं वजन कमी होऊ शकतं. आणि तिसरा म्हणजे साठवलेल्या कापसाला आगीचा धोका नेहमीच असतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ही जी काही भाववाढ आहे ती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीवर अवलंबून आहे. जर उद्या ती परिस्थिती बदलली तर हे भाव जितक्या वेगाने वाढले आहेत तितक्याच वेगाने खालीसुद्धा येऊ शकतात. आणि वजनाचा मुद्दा तर सरळ सरळ आपल्या खिशाला फटका देणारा आहे. विचार करा, 2 क्विंटल कापसामागे जर 2 किलो वजन कमी झालं तर ते आपलंच नुकसान आहे. तज्ज्ञांचं असं मत आहे की इथून पुढे भाव 9 किंवा 10,000 होतील याची शक्यता खूप कमी आहे. जास्तीत जास्त अजून 400-500 रुपयांची वाढ कदाचित पाहायला मिळू शकते. तर मग या सगळ्या माहितीच्या आधारावर आता अंतिम निर्णय काय घ्यायचा? बघा, बाजारातला नियम असा आहे की जेव्हा भाव वाढत असतात तेव्हाच विकून टाकणं शहाणपणाचं असतं. भाव वाढले आहेत पण ते किती टिकतील याची शाश्वती नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला आहे की आत्ता विकणं फायद्याचं ठरू शकतं. पण हो, शेवटी पीक तुमचं आहे, कष्ट तुमचे आहेत, त्यामुळे अंतिम निर्णय तुमचाच असला पाहिजे. आशा आहे की ह्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या कृषी साथी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.